सप्ताहाच्या मध्येच व्हावी म्हणून असणारा हा गंगा पूजनाचा कार्यक्रम सप्ताहामध्ये प्रथम दिवशी या ठिकाणी घेतला. कैलासवासी वैकुंठवासी मारुती नागोराव चाटे यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि 13व्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, नावं मात्र वेगवेगळे आहेत, अर्थ मात्र त्याचा एकच होतो. कोण करणारे हे दोन असणारी सुपुत्र, नंबर 1 सौदागर मारुती चाटे, दगडोबा मारुती चाटे आणि 3 असणाऱ्या कन्या, नंबर 1 भागीरथी विश्वनाथ कराड, गिरजाबाई महादेव कराड आणि निर्मलाबाई अंगद कराड, 3 कन्येकडून आणि 2 सुपुत्राकडून आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ अन्नदानाची आणि नामदानाची सेवा. विडाला विडाला. 3 भाग अगोदर सांगतो. या कार्यक्रमाला काही लोक गंगा पूजन म्हणतात. आता गंगा पूजन नेमकं का म्हणायचं आणि गंगेचंच पूजन नेमकं का करायचं आजच्या दिवशी याचं कारण सुरुवातीला सांगतो. या जगतामध्ये अनेक असणाऱ्या नद्या आहेत. मग इतर गंगेच्या बाबतीमध्ये पूजन करण्याच्या ऐवजी दुसऱ्या पण नदीचं पूजन करावं ना. आज गंगेचंच नेमकं का पूजन करायचं याचं कारण सांगतो. इतर नद्याचा उगम वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेला आहे, पण एकमेव गंगेचा उगम भगवंताच्या चरणकमलापासून झालेला आहे. म्हणून गंगा आणि भगवंताचे चरण अलग नाहीत, गंगा आणि भगवंताचे चरण एकच आहेत. म्हणून आजच्या दिवशी गंगेचं पूजन करणे म्हणून गंगा पूजनाचा असणारा कार्यक्रम. कुठून गंगा उत्पन्न झाली? काकड आरतीमध्ये आपण जर काकडा म्हणत असू तर एक सुंदर प्रमाण सापडतं. उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्मली पै गंगा, सोळा सहस्र रामा, नित्य न पुरती कामिनी, नित्य न पुरती कामिनी, ओ बरवा बरवा केशवराज, बरवा बरवा केशवराज, म्हणून 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक म्हणजे गंगा पूजनाचा असणारा कार्यक्रम. नंबर 2 या कार्यक्रमाला गोड जेवणाचा कार्यक्रम नेमका का म्हणायचं याचं दुसरं कारण सांगतो. ज्यावेळेला संपूर्ण लोक मातीला जातात, मातीला गेल्याच्या नंतर, माती झाल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये एक लिंबाचा असणारा झाडा घेऊन येतात. का घेऊन येतात याचं कारण सांगतो. नेमानं शास्त्रानं असा भाग सांगितलेला आहे, तो लिंबाचा पाला हातामध्ये न आणता जरी हातामध्ये आणला तरी जेवढे लोक मातीला गेलेले आहेत, कमीत कमी बाबाजींनी वर्णन केलेलं आहे. कोणते बाबाजी? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे असणारे, ज्यांनी नाममंत्र दिला त्या बाबाजींनी वर्णन केलं आहे ग्रंथामध्ये. चावोनिया निंबपत्र आणि पाय ठेवोनी पाषाणावर. जेवढे लोक मातीला गेलेले आहेत त्यांनी काय करावं तर लिंबाचा असणारा पाला कमीत कमी त्याचं एक पान आपल्या मुखामध्ये टाकावं, तो पानाचा असणारा भाग चावावा आणि कमीत कमी एक थेंब तरी रस पोटामध्ये उतरावा. काय होईल? हे सगळं असणारं तोंड असणारं त्या दिवशी कडू पडणार. कडू पडलेलं तोंड जे सुपुत्र आहेत, जो व्यक्ती मरण पावलेला आहे, त्या सुपुत्रानं वडिलांच्या प्रीत्यर्थ, आईच्या प्रीत्यर्थ पुन्हा नामदानाची, अन्नदानाची सेवा करून एखादा गोड पदार्थ करणे आणि जेवढे लोक मातीला आलेले आहेत त्यांच्या मुखामध्ये तो गोड प्रसाद घालणे, म्हणून त्या कार्यक्रमाला गोड जेवणाचा कार्यक्रम म्हणतात. विडाला विडाला. आता
राहिला भाग या कार्यक्रमाला 13व्याचा एक कार्यक्रम म्हणतात. आता 13व्याचा कार्यक्रम का म्हणायचं याचं कारण सांगतो. ज्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, मृत्यू झाल्याबरोबर वर्णन केलेलं आहे, मृत्यू झाल्याबरोबर जीवात्मा या शरीराचा त्याग करतो आणि त्याग केल्याच्या नंतर संयमिनी नावाच्या नगरीला जातो. आता ही नेमकी संयमिनी नावाची नगरी तरी कुठं आहे? अंबाजोगाई साईडला आहे, परळी साईडला आहे, वर बीड साईडला आहे, खाली अहमदपूर साईडला आहे. नेमकी आहे तरी कुठं? फक्त एवढंच माहिती आहे, संयमिनी नावाची नगरी आहे. पण त्या नगरीचा डिटेलमध्ये तुम्हाला पत्ता सांगतो. दक्षिण दिशेला समुद्राच्या खाली तिथं असणारी ही नगरी आहे. तिथं जीवात्मा जातो आणि गेल्याच्या नंतर तो जीवात्मा जाण्याकरता काही वेळ लागत नाही त्याला. तिथपर्यंतचं अंतर सांगितलेलं आहे. त्या संयमिनी नावाच्या नगरीचं अंतर श्रीमद भागवत पुराणामध्ये 99,000 योजन सांगितलेलं आहे आणि गरुड पुराणामध्ये 86,303 योजन सांगितलेलं आहे. जीवात्मा काही वेळाच्या आतपर्यंत तिथं जातो आणि यमाची असणारी कीव भागतो. देवा, माझी एकच विनंती आहे, ज्या कुटुंबामध्ये आजपर्यंत मी राहिलो त्या कुटुंबामध्ये काही दिवसापर्यंत मला वास्तव्य करायचं आहे, काही दिवसाची मोहलत दे. पण वर्णन केलेलं आहे, किती जरी जीव रडू लागला तर त्या यमाला मात्र कसली सुद्धा दया येत नाही. प्रमाणामध्ये सांगतो, नाही त्या यमासी करुणा, त्याला कसलीच दया येत नाही. शेवटी म्हणतो 1 वर्षाची मोहलत दे, अजिबात नाही. 6 महिन्याची दे, अजिबात नाही. 3 महिन्याची दे, अजिबात नाही. शेवटी दोघांमध्ये तह असा ठरतो, फक्त यम जास्त व्यक्ती रडत असल्याच्या नंतर 13 दिवसाची मोहलत देतो आणि 13 दिवसाची मोहलत दिल्याच्या नंतर जशाला तसा तो जीवात्मा येतो. त्याचं मत असं असतं की ज्या शरीरामधून निघालो त्या शरीरामध्ये मी परत जावं. पण घटना अशी घडते, गावातले लोक, परिसरातले लोक अजिबात दम काढत नाहीत. तोपर्यंत त्याची सगळी तयारी सुरू झालेली असते. मग आलेला जीवात्मा त्या चौकटीच्या ठिकाणी 13 दिवसापर्यंत वास्तव्य करतो आणि 13 दिवसाचं वास्तव्य केल्याच्या नंतर घरच्या मंडळींनी अन्नदानाची, नामदानाची सेवा जर केली तर तो प्रसाद खातो, घरच्या कुटुंबाला असणारा आशीर्वाद देतो आणि परत चालण्याकरता सुरुवात करतो. म्हणून या कार्यक्रमाला 13व्याचा कार्यक्रम. विडाला विडाला. म्हणून कैलासवासी मारुती नागोराव चाटे यांच्या या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारी ही सेवा आहे. काय वर्णन करावं, कारण या कुटुंबाच्या बाबतीमध्ये एक सगळ्यात मोठं असणारं जर छत्र या ठिकाणी आज हरवलेलं आहे. 3 स्वरूपामध्ये सांगतो बापाचं वर्णन. नंबर 1, बाप जिवंत असेपर्यंत मुलाला संसार करण्याचीच गरज पडत नाही. त्याचं कारण सांगतो. तुकोबाराय म्हणतात, बाप मेला न कळता नवती संसाराची चिंता, नवती संसाराची चिंता, नवती संसाराची चिंता. बाप जिवंत असल्याच्या नंतर मुलाला संसाराची कसली चिंता करण्याची गरज पडत नाही. का? तेल संपलं, मीठ संपलं, संसारामधल्या कुठल्याही काही गोष्टी संपल्या की बाप जशाला तसा आणून देतो. आणि बाप एकदा मरण पावला ना, मग सगळं संसाराचं ओझं एकदा डोक्यावर पडलं की मग कळतं की बापानं आपल्याकरता काय केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2 जर बाप सांगायचं म्हटलं तर बाप रात्रंदिवस काय करतो मुलाकरता, तुकोबाराय दुसरं प्रमाण देतात. बाप करी
लायकी केला बाप नेमका काय करतो त्या बापाच्या बाबतीमध्ये तुकोबराय वर्णन करतात. बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप किती जोड करतो त्याचं वर्णन सांगतो. अगोदर जर बापाच्या जवळ जर 2 एकर असेल ना आणि शेजारी जर 1 एकरभर निघालं, जवळ पैसे अर्धेच असतील ना अर्धे जर नसतील, तर बाप 3 रुपये शेकड्यानं काढतो. का? माझ्या लेकराला फक्त मध्ये बांधच आहे, काही होईल 2 वर्ष नोकरी धरील, पण एवढं मात्र मी मध्ये कमवून ठेवणार. याच्या पुढे सांगतो, बाप करी जोडी लेकुराची ओढी. किती त्याची जोड असते? एकदम ताजं उदाहरण सांगतो. आताच्या कालावधीमध्ये 75 वर्ष ज्यांना पूर्ण झालं त्यांच्याकरता शासनानं एसटी फ्री केलेली आहे. जरी कुणाला 75 वर्ष जरी नसले तर काही बापानं काय केलेलं आहे, 75 वर्षाचं कार्ड बनवून घेतलेलं आहे. काय करतो बाप? घरी मोटरसायकल जरी असली, 4 चाकी फोर व्हीलर गाडी जरी असली, तर बाप मोटरसायकलवरही बसत नाही, 4 चाकी गाडीमध्ये सुद्धा बसत नाही. एस टी महामंडळच्या गाडीमध्ये जागा जरी नसली तर उभा राहून जातो. एस टीमधले लोक म्हणतात घरी मोटरसायकल आहे, 4 चाकी गाडी आहे, कशाला एस टीत आलात? त्या बापाचे उद्गार आहेत. त्या मोटरसायकलला पेट्रोल टाकण्यापेक्षा, डिझेल टाकण्यापेक्षा, 200-400 रुपये घालण्यापेक्षा मला तर फ्री आहे ना, एवढे जर 100-200 रुपये जर वाचले तर माझ्या लेका करता होतील. बाप करी जोडी लेकराची ओढी. पुढे याच्या सांगतो, किती जोडी करतो? आपुली कुरवंडी वाळवोनी. आपली कुरवंडी म्हणजे आपलं शरीर बाप वाळवून टाकतो, पण मुलाकरता मात्र पैसाच खर्च करून टाकतो. याच्या पुढे बोलायचं म्हटलं तर, बाप वयोवृद्ध झाल्याच्या नंतर जर मुलानं दवाखान्यामध्ये बापाला नेलं आणि डॉक्टरनं जर सांगितलं यांचे 4 दात पडलेले आहेत, 4 दात बसवण्याकरता 37 ते 38 हजार रुपये खर्च येतात. बाप लगेच सांगतो माझं नेमकं राहिलेच काय आता? हे 4 दात बसवण्याकरता जर एवढा पैसा लागत असेल तर उद्याच्याला दुसरे सुद्धा पडणार आहेत. माझी विनंती आहे, उगाच खर्च करू नको. बाप तेवढ्या दवाखान्याला सोडतून बाहेर निघून येतो. त्याचं कारण सांगू, त्याचा एकच उद्देश असतो, एवढेच 30-40 हजार रुपये माझ्या मुलाच्या संसाराला होतील. विडाला विडाला. मग माझं मत असं आहे, जर एवढ्या बापानं आपल्याकरता अनंत उपकार केले असतील, किती उपकार, एखाद्या वेळेस देव सुद्धा आपल्यावर तेवढा उपकार करायचा नाही, तेवढा बाप आपल्यावर उपकार करतो. किती उपकार करतो? ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. ईश्वराहुनी श्रेष्ठ आहे बापाची माया. देव करीतो भेदभाव, बाप करीत नाही भेदभाव. देव सुद्धा एखाद्या वेळेस भक्तामध्ये दुर्जनामध्ये भेदभाव करतो. काय करतो? दुर्जन व्यक्ती असेल तर दुर्जनाशी संवारी आणि भक्ताला मात्र भक्ता राखे पाया पाशी.
बाप कधी सुद्धा भेदभाव करत नाही. मग असे जर वडील मरण पावले तर त्या वडिला करता आपलं मुलानं स्वतःचं शरीर खर्च करून टाकावं. कसं? एकनाथ महाराज वर्णन करतात, पित्याची काजा देह हे वेचावे आणि तेव्हाची बरवे दिसे लोके. मुलानं काय करावं? वडील जिवंत असेपर्यंत सेवा आणि मरण पावल्याच्या नंतर त्यांच्याकरता स्वतःचं शरीर खर्च करून टाकावं. का? सकल तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. त्याला कुठंच जाण्याची गरज नाही, सगळे तीर्थ असणारे घरी आहेत. म्हणून वडील जिवंत असेपर्यंत सेवा आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा सेवा जर कोणती असेल, एक गंगापूजन, एक वर्षश्राद्ध आणि एक पुण्यस्मरणाचा असणारा कार्यक्रम. नेमकं घटना अशी होते, पहिल्या वर्षी कार्यक्रम मोठा, एकदम मोठा महाराज. दुसऱ्या वर्षी एकदम दुःख कमी झालेला असतं, त्याच्यापेक्षा छोटा महाराज. आणि पुन्हा पुण्यस्मरणा तर 100 रुपयाचाच महाराज. आणि त्याच्या पुन्हा तर कार्यक्रमच नाही महाराज. पण एक सांगतो, जरी आईच्या वडिलांच्या कार्यक्रमाला जरी 20,000, 30,000, 40,000 रुपये जरी खर्च येत असेल, तर मी याच्या पुढे बोलतो, तुम्ही त्यांच्याकरता काही करू शकत नाही. तुम्ही म्हणाल का? जरी तुमचे 40,000 रुपये गेले असतील, 50,000 रुपये गेले असतील, तर तुमच्याकरता बापानं 4-5 एकर कमवून ठेवलं आणि एका एकरची किंमत 25 लाख रुपये आहे. त्याच्यापैकी तुम्ही नेमकं बापाकरता किती नेमकं खर्च करता? 40-50 हजार रुपये म्हणजे तुमचा 1 रुपया सुद्धा मध्ये नाही. ही सगळी प्रॉपर्टी बापाचीच आहे. विडाला विडाला. या ठिकाणी या साठे परिवाराला असणारा हे दुःखाचा असणारा भाग, कारण त्यांची पृथ्वी तलाची असणारी यात्रा वडिलांची संपन्न झालेली आहे आणि परलोकाला असणारं गमन आहे. म्हणून सांगण्याचा आणखी एक भाग, इथं मृत्यू तलामध्ये किंवा या पृथ्वी तलावर जन्माला आल्याच्या नंतर उपजेते नासे नास लेते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमिगा. म्हणून इथं आलेला जीव मात्र मरणाच्या व्यतिरिक्त नाही, जन्म असं प्रमाण दिलं. आता हे जे प्रमाण आहे ना, शक्यतो गंगा पूजनाचा असणारा कार्यक्रम जर असला तर शक्यतो आपण हे प्रमाण भरपूर वेळेला ऐकतो. पण मी तुम्हाला काय करतो, या प्रमाणाच्या एकमध्ये आतमध्ये एकमध्ये मूळ स्वरूपामध्ये घेऊन जातो. थोडंसं लक्ष देऊन ऐका, कारण हा जो विषय मी तुम्हाला सांगणारा आहे तितक्यापर्यंत तुम्ही तो ऐकलेला नाही. आता प्रमाण आहे, येथे नाही उरो आले अवतार अन येरते पामर जीव किती. नामदेव महाराजांनी या जीवाच्या बाबतीमध्ये अवताराच्या बाबतीमध्ये एक सुंदर अभंगच तयार केलेला आहे. अरे मना शोक करिसी किती हे तव वाया धन संपत्ती. आयुष्य भविष्य नाही तुझी ये हाती हे तव अंती जाय जने. अरे बाबा, नामदेव महाराजांनी मनाला उपदेश केला. तुला खरं सांगू म्हणा, हे सगळं जाणारच आहे. म्हणजे जायाचे शरीर जाईल क्षणात आणि काहो गोपीनाथ पावेची ना. त्या मनाला उपदेश करत असताना नामदेव महाराजांनी एक एक असणाऱ्या मोठमोठ्या लोकांची यादी समोर टाकली. आता आपण दुःख झाल्याच्या नंतर रडतो,
पण रडत असताना आपण आपला विचार मात्र करत नाही. आपलं आयुष्य तरी किती आहे, तर अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आपलं आयुष्य किती? फक्त 100 वर्षाचं. आणि 100 वर्षाचं आयुष्य असून आपल्याला असणारं मरण आहे, त्याच्यामध्ये आपण दुःख करतो. पण याच्या पुढे सांगतो, आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि आपल्याला मरण आहे. इथून पाठीमागं काही राजलोक होऊन गेले, काही राक्षस लोक होऊन गेले आणि काही ऋषीमुनी लोक होऊन गेले. अगोदर त्यांच्या आयुष्याची गणना सांगतो, पुन्हा आपलं नंतर मांडा. विडाला विडाला. कृतयुगामध्ये एक राक्षस होऊन गेला, त्या राक्षसाचं आयुष्य सांगतो अगोदर. लक्ष देऊन ऐका. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, ओ 709 मास मापा, तया हिरण्य कश्यपा काय झाले, ओ तया हिरण्य कश्यपा काय झाले, ओ अरे मना शोक करीसी किती, अरे मना शोक करीसी किती, कृतयुगामध्ये एक राक्षस होऊन गेला, त्या राक्षसाचं नाव सांगतो. हिरण्यकशिपू म्हणायचा राक्षस, आणि त्या राक्षसाचं आयुष्य सांगितलेलं आहे. त्या राक्षसाचं आयुष्य सांगितलं नामदेव महाराजांनी. 1 अर्बुद 30 लक्ष, 1 अर्बुद 30 लक्ष. पुढं वर्णन केलं आहे. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. आता त्या अर्बुदाची गणना जर आपल्याला करायची म्हटलं तर आपल्याला अर्बुदाची गणना करता येणार नाही. आपल्याला आता उन्हाळा चालू झालेला आहे, अर्बुद माहिती नाही आपल्याला, आपल्याला टरबूज माहिती आहे. त्या अर्बुदाची गणना सांगितलेली आहे नामदेव महाराजांनी. 100 कोटीचा एक असणारा अर्बुद, त्या हिरण्यकशिपूचं आयुष्य. 1 अर्बुद 60 कोटी, पुन्हा 60 कोटी, 30 लक्ष 10,000, 700 आणि 9 महिने. पण एवढं आयुष्य असून सुद्धा ब्रह्मदेवानं पुढं 2 रेषा ओढल्या आणि पुढं नाव लिहून टाकलं मरण. आता मला सांगा, एवढं आयुष्य असून सुद्धा जर त्या बाबाला मरण मिळत असेल तर नेमकं आपलं कुठं मांडायचं. विडाला विडाला. आता 1 नंबरचा असणारा हा राक्षस, या राक्षसापेक्षा सुद्धा एका दुसऱ्या ब्राह्मणाचंही म्हणा आणि राक्षसाचंही म्हणा, त्याचं आयुष्य हिरण्यकशिपूपेक्षा सुद्धा जास्त. तुम्ही म्हणाल असे 2 नावं का, तर आपल्या इथं आता सप्ताहामध्ये रामायणाचा असणारा ग्रंथ असतो आणि त्या रामायणामध्ये सगळ्या लोकांना असणारं ज्ञात आहे. एक राक्षस आणि ब्राह्मण, त्या राक्षसाचं आणि ब्राह्मणाचं आयुष्य सांगितलेलं आहे. 14 चौकड्या लंका नाथा, ऐका आयुष्य. 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलेची. त्या हिरण्यकशिपूपेक्षा जर आयुष्य जास्त कोणाचं असेल तर राजा रावणाचं आयुष्य जास्त आहे. किती आयुष्य? 14 चौकड्या लंका नाथा. आता नेमकी चौकडी कशाला म्हणायची हे अगोदर सांगतो. कृतयुग, त्रेतायुग,
द्वापारयुग आणि कलियुग हे 4 वेळेला एक वेळेला येऊन गेले, याला म्हणायचं एक चौकडी. अशा 14 चौकड्याचं आयुष्य लंकानाथाला. पण घटना अशी घडली, 14 चौकड्याचं आयुष्य असून सुद्धा शेवटी पुढं मरण म्हणून नाव लिहिलंच. आता त्या लंकानाथापेक्षा नामदेव महाराजांनी ज्यांचं आयुष्य जास्त आहे त्यांची गणना सांगितली. 99 सहस्रराया दशरथा. काही लोक रामायणामध्ये सांगत असताना वेगवेगळी भूमिका करतात. काही लोक असं म्हणतात दशरथ राजाचं आयुष्य कमी आणि लंकानाथाचं आयुष्य मात्र जास्त. कारण त्याचा अर्थ लावत असताना कसं लावतात, राजा रावण नंतर मेला आणि दशरथ राजा अगोदर मेला, याची गणना अशी लावतात. पण नामदेव महाराजांनी गणना तशी केलेली नाही. लंकानाथापेक्षा राजा रावणाला तर 14 चौकड्याचं आयुष्य होतं, पण दशरथ राजाला 99 सहस्र एवढं असणारं चौकड्याचं आयुष्य होतं. म्हणजे दशरथ राजाचं आयुष्य राजा रावणापेक्षा सुद्धा जास्त होतं. याच्या पुढे सांगतो, तेही गेले स्वर्ग पंथा मागे सर्वथा नुरलेची. म्हणजे हे सुद्धा स्वर्ग पंथाला निघून गेले आणि त्यांना सुद्धा असणारं मरणच आलं. आता या दशरथ राजापेक्षा सुद्धा जास्त आयुष्य कुणाचं होतं नामदेव महाराजांनी पुन्हा वर्णन केलं. 14 कल्प मार्कंडेया पडे तै लोमहर्षणाचा एक रोम झडे बकदा लभ्याचे निमिषे मोढे एवढे गेले अरे मना. आता त्याच्या पुढे आयुष्य आहे का, 14 कल्प मार्कंडेया पडे म्हणजे त्या दशरथ राजापेक्षा जर जास्त आयुष्य कुणाचं असेल तर मार्कंडे नावाच्या ऋषीचं आयुष्य दशरथ राजापेक्षा जास्त आहे. पण घटना अशी सांगितलेली आहे, ज्या वेळेला मार्कंडे ऋषीचा असणारा मृत्यूचा भाग होतो, नामदेव महाराज वर्णन करतात एवढं आयुष्य असल्याच्या नंतर 14 कल्प मार्कंडेया पडे तै लोमहर्षणाचा एक रोम झडे. ज्या दशरथ राजाचं आयुष्य एवढं आहे त्याच्यापेक्षा मार्कंडे नावाच्या ऋषीचं आयुष्य, मार्कंडे नावाचे ऋषी ज्या वेळेला मरण पावतात, लोमहर्षण नावाच्या ऋषीच्या अंगावरचा फक्त एक केस खाली गळून पडतो. आता त्या बाबाचं आयुष्य किती असेल पहा. आणि ज्या वेळेला लोमहर्षणाच्या अंगावरचे सगळे केस गळून पडतील त्यावेळेला त्यांचा असणारा मृत्यू. पण त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर एक बगदालभ्य नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या फक्त डोळ्याची पापणी फक्त एकदा हलते. त्यांचं आयुष्य किती असेल विचार करा. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, बकदा लभ्याचे पुरे निमिषे तै वटहंसाचे उपडे पिच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश तो एक श्वास भ्रुशुंडीचा. वर्णन केलेलं आहे पहा. नंबर 1, ज्या वेळेला बगदा लभ्याचे डोळ्याच्या पापणीची पापणी हलवून 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 ज्या वेळेला त्यांचं आयुष्य संपतं त्यावेळेला वर्णन केलेला एक वटहंस नावाचा पक्षी आहे, त्याच्या अंगावरचं फक्त एकच पग खाली गळून पडतं. आता त्याचं आयुष्य किती असेल. त्या वटहंसाच्या अंगावरचे सगळे पंख गळून गेल्याच्या नंतर एक भ्रुशुंडी नावाचे असणारे ऋषी आहेत, त्यांचा फक्त एकदा श्वास होतो. आता त्यांचे श्वास किती असले विचार करा. नामदेव महाराज वर्णन करतात, मरणांत पुढे भ्रुशुंडीचा तो एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. विडाला विडाला. म्हणून आप्पा महाराजांनी जे प्रमाण दिलं का नाही त्या प्रमाणाला लागून बोलतो, मरणांत पुढे भ्रुशुंडीचा. सगळ्यात उशिरा जर कोण मरणार असेल तर भ्रुशुंडी नावाचे ऋषी उशिरा मरतील. सगळे हे मरण पावल्याच्या नंतर येथे नाही उरो आले अवतार. कोणता अवतार तर सगळ्यात सुरुवातीला जर अवतार कोणता मरणार असेल तर तुम्ही अनेक कीर्तनामध्ये हे प्रमाण म्हटलेलं आहे, ऐकलेलं आहे, पण नेमका अगोदर अवतार कोणता मरणार हेच आपल्याला कळत नाही. सगळ्यात अगोदरचा जर अवतार कोणता मरणार असेल तर मरणांत पुढे भ्रुशुंडीचा तो एक दिवस कुर्माचा. सगळ्यात अगोदरचा अवतार कोणता मरणार असेल
तर तो आहे कासवाचा अगोदर अवतार. आणि तिथून पुढे भागवतामध्ये जे वर्णन केले आहे 24 अवताराचं वर्णन, तिथून एक 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 असणारा अवतार संपून जाणार. म्हणून आपण प्रमाणामध्ये म्हणतो येथे नाही उरो आले अवतार. जर अवतार राहत नसतील तर नेमक्या आपल्या जीवाचं एवढ्यापैकी नेमकं कुठं मांडायचं? विडाला विडाला. म्हणून इथं कुणी सुद्धा असणारं जिवंत राहण्याकरता आलेलं नाही. सगळा असणारा खेळ मात्र मांडलेला आहे. दिसण्याकरता मात्र दुपारच्या वेळेला झळई दिसते, संध्याकाळच्या वेळेला असणारं थोडंसं गार वातावरण झालं की झळई मात्र संपूर्ण जाते. तसं आपलं असणारं हे जीवन आहे. म्हणून अशा या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुसरा तिसरा कुठला तरी अभंग निवडण्याच्या ऐवजी जसा कार्यक्रम आहे तशा स्वरूपामधला असणारा हा अभंग निवडलेला आहे. नाहीतर सगळ्या मंडळीला पाठ झालेले अभंग आहेत. गंगा पूजनाचं कीर्तन म्हटलं याजसाठी केला होता ठास, शेवट तो भला क्षणोक्षणा हाची करावा विचार, शेवट तो भला. अभंग घेतल्याबरोबर खालचे लोक म्हणतात महाराज काय सांगणार आहे, तुम्हाला बरोबर आम्ही सांगतो आता. म्हणून कसं आहे, थोडंसं असताना साईडला जाऊन म्हणलं अभंग थोडासा वेगळा घ्यावा. म्हटलं कमीत कमी पाठांतराची तरी भूमिका थोडीशी होईल. म्हणून तुकोबाराय वर्णन या अभंगामध्ये करतात. जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत चलनवलन करतो, पण एकदा जीव निघून गेला की या शरीराला एक नाव प्राप्त होतं, ते म्हणजे प्रेत. अभंगाचं पहिलं चरण. आला प्रेत रंग शरीराचा भाव, आला प्रेत रंग शरीराचा भाव, शरीराचा भाव, आला प्रेत रंग शरीराचा काम क्रोध माया सुंदर असणारं प्रमाण दिलं. तर नेमकी घटना कशी आहे, योग्य प्रमाण असल्याच्या नंतर महाराजाला सुद्धा बरं वाटतं बरं का. कसं होतं, आता काही ठिकाणी मला अनुभव येतो. आता मी गावाकडनं राहत असल्यामुळं आता मला सगळे लोक म्हणतात आळंदीचा महाराज, आळंदीचा महाराज, आळंदीचा महाराज. आणि कसं होतंय, कीर्तनकार भरपूर आहेत, पण आळंदीचा महाराज म्हटलं की जरा वेगळीच भूमिका असते बरं का. आणि काय होतं, काही ठिकाणी कीर्तनला मी गेलो की 1.5-2 तासापर्यंत कीर्तन झाल्याच्या नंतर एखादं चुकीचं प्रमाण मध्ये आलं का नाही, चुकीचं प्रमाण आल्यास त्यांना मी म्हणतोय प्रमाण चुकीचं आहे, थोडं म्हणू नका, बरोबर नाही प्रमाण. एक दोघांनी तर मला हसून सांगितलं, म्हणले महाराज 1.5-2 तास झालं तुमचं आम्ही ऐकायला. लक्षात आलं का? 1.5-2 तास झालं आम्ही तुमचं ऐकायला, आमचं 2 मिनिटं ऐकाय की तुम्हाला काही बिघडायलंय का? अरे बाबा, 2 मिनिट नाही 2 तास ऐकतो, पण ते हिशोबात पाहिजे ना. ते पहिला शब्द वापरलेला आहे जाला, पण आपण बोलत बोलत काय म्हणतो अभंगामध्ये, झाला. तुम्ही गाथा उघडा, झाला शब्द नाही, जाला शब्द, झाला नाही तर जाला शब्द आहे. आणि त्या जाला शब्दाचा अर्थ असा होतो, अगोदर शरीरामध्ये जीव असताना मात्र चलनवलन करत होतं, पण आता मात्र तो जीव न राहिल्यामुळं तो जाला आता. आणि काय झाला, जे शरीर चलनवलन करणारं होतं आता ते मात्र प्रेत झालं. आणि प्रेत झाल्याच्या नंतर मग काय होतं माहिती का, घरचेच लोक असतात त्याच्या शरीराला स्पर्श करत नाहीत, अलग 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 राहण्याचा सगळा प्रयत्न करतात. बाहेरचे जरी जवळचे आले
तरी त्याला स्पर्श करत नाहीत. एकदम 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 अलग थांबतात. याच्या पुढे आणखी बोलतो, घरचे लोक असो बाहेरचे असो कुणीही असो, त्या प्रेतानं ज्या ज्या कपड्याला वस्त्राला जे जे स्पर्श केलेला आहे, ज्याच्यावर शयन केलेलं आहे, घरचे लोक त्याचा कशाचाच अंगीकार पुन्हा करत नाहीत. बाजचा अंगीकार करत नाहीत, क्वाटचा अंगीकार करत नाहीत, कपड्याचा अंगीकार करत नाहीत, कशाचाच अंगीकार करत नाहीत. काय करतात माहिती? सगळे उचलतात आणि त्या स्मशानभूमीमध्ये नेऊन जिथं प्रेताला दहन केलं त्याच्या अंगावर नेऊन टाकतात. एक दोघाला मी विचारलं, हे सगळं नेऊन का तुम्ही जाळता? महाराज, न जाणं यांचं पुन्हा भूत लागलं तर नेमकं काय करावं? मी म्हणलं बरोबर आहे, जर त्यांचं भूत जर तुम्हाला त्या कपड्यामध्ये लागत असेल, त्या कॉटमध्ये लागत असेल, बाजमध्ये लागत असेल, तर माझा सुटता सवाल त्या लोकाला बरं का, त्या बाबानं 4 मजली घर बांधून ठेवलंय, मग त्याच्यात बी त्याचं भूतच असेल ना. त्यानं 500-550 फूट बोर घेऊन ठेवलेला आहे, त्याच्यात बी त्याचं भूतच असेल ना. बँकेमधले पैसे मग भूतच असतील ना. सगळ्याचा स्वीकार करायचा पण त्याच्या कपड्याचा मात्र स्वीकार करायचा नाही. हे सगळं डुप्लिकेट असणारं नाटकी प्रेम आहे. विडाला विडाला तुकोबराय वर्णन करतात, जाला प्रेत रूप. आता जे शरीर जिवंत होतं त्याचं मात्र प्रेताच्या स्वरूपामध्ये रूपांतर झालं. आणि कसं होतं घटना, रात्रंदिवस चलनवलन करणारं त्याच्यावर आपण प्रेम करतो, पण पुन्हा मात्र त्याच्यातला जीव निघून गेल्याच्या नंतर त्याच्यावर आपण प्रेम करत नाही. पुन्हा काय होतं, जाला प्रेत रूप शरीराचा भाव. घरचेच माणसं असतात पण पुन्हा त्याला घरामध्ये ठेवत नाहीत. नाटकी प्रेमाच्या स्वरूपामध्ये रडतात आणि रडत रडत जे दुसरे आजूबाजूचे असतात ते म्हणतात, आता बस करा, आता इथं ठेवू नका, आता स्मशानभूमीचा मार्ग पहा. मग काय करतात, लक्षी येला ठाव स्मशानेचा. आता त्याच्याकरता जर ठिकाण कोणतं असेल तर दुसरं तिसरं ठिकाण नाही. आपल्या याच्यामध्ये 2-3च धर्म सांगितलेले आहेत. एक म्हणजे त्याला पुरणे, आणि पुरल्याच्या नंतर पुरत नसते तर मग तर त्याला मात्र जाळणे. म्हणून त्याच्याकरता ठिकाण जर कोणतं असेल तर लक्षी येला ठाव स्मशानीचा. पण स्मशानामध्ये नेत असताना पाठीमागलचे लोक मात्र रडण्याकरता सुरुवात करतात. पण कोण कोण रडतात त्याचं 3 स्वरूपामध्ये वर्णन केलं. अभंगाचं 2रं चरण. वैरी रडती रात्रंदिवस काम क्रोध वैर, काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. म्हणती हाय हाय यम धर्म, म्हणती हाय हाय यम धर्म. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. काम क्रोध माया. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई. विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार खुमा, विठोबार
ढोबार घुमाई ढोबार ढोबार घुमाई ढोबार तुकोबारा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. कोण कोण रडतं. नंबर 1 रडती. रडती शब्दाचा अर्थ असा वर्णन केला आहे की त्यांना दुःख झालेलं आहे. पण कोण रडतं. रडती रात्रंदिवस. कोण. नंबर 1 काम. आता त्या काम शब्दाचा अर्थ इथं जो सांगितलेला आहे त्या कामाच्या स्वरूपामध्ये 2 स्वरूपामध्ये वर्णन करतो. नंबर 1 रडत असताना पतिमरण पावल्याच्या नंतर पत्नी मात्र रडते. पण वर्णन केलेलं आहे ती कितपर्यंत रडते. तर सदा शृंगार भूषणे अन कांता लवी बहुमाने इथपर्यंत ते रडण्याचा असणारा प्रयत्न करते. नंबर 1 पत्नी रडते कामाच्या स्वरूपामध्ये. नंबर 2 रडती रात्रंदिवस काम क्रोध. क्रोधाच्या बाबतीमध्ये इथं वर्णन केलं आहे राग 1. नंबर 2चा रागाच्या स्वरूपामध्ये दुसरे एक वर्णन केलं आहे. रडत असताना पुत्र सुद्धा रडतो. तर पुत्र नेमका कोणता आहे. त्या पुत्राच्या बाबतीमध्ये इथं वर्णन केलं आहे भावार्थ रामायणामध्ये. अविद्येचा लाडका कार्यनाशाशी रोकडा. तो दुसरा तिसरा कुठलाच मुलगा नाही. तर अविद्येचा लाडका जर मुलगा कोणता असेल तर हाच क्रोध आणि हाच असणारा विकल्प. ज्या विकल्पानं प्रभू श्रीरामचंद्रजीचं राज्य 14 वर्षाकरता लांबवून टाकलं. हा सुद्धा विकल्प नावाचा मुलगा आणि क्रोध सुद्धा इथं रडतो. नंबर 3ला रडत असताना माया रडते. मायेच्या स्वरूपामध्ये इथं वर्णन केलेलं आहे मुलगी सुद्धा या ठिकाणी रडते. म्हणजे हे अनेक स्वरूपामध्ये इथं वर्णन केलं आहे. रडत असताना हे तिघजण रडतात. पण आता हा एक भाग झाला आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून माऊलींनी मात्र या तिघांचं वर्णन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. ते अगोदर आपण पाहू. विडाला विडाला या मनुष्य जन्मामध्ये आपले जर खरे जर कोणते शत्रू असतील आणि कोणते जर वैरी असतील तर हेच तिघजण माणसाची वाट लावण्याकरता टपलेले आहेत. नंबर 1 काम क्रोध आणि नंबर 3 असणारी माया. कामाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं जर म्हटलं तर वर्णनच केलेलं आहे. तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे काम आणि क्रोध कसे आहेत माहिती का. हे काम आणि क्रोध जसं यमाला किंवा दया येत नाही तशी कामालाही दया येत नाही आणि क्रोधाला सुद्धा दया येत नाही. हे रजाचे कीर झाले. हे रजोगुणापासून असणारे दोघजण हे उत्पन्न झालेले आहेत. आणि या दोघांना जन्म जर कोण दिले असेल तर या दोघाला जन्म दिलेला आहे अविद्येनं म्हणजेच असणारा मायेनं. हे दोघजण आवडण्याकरता जर सगळ्यात जास्त प्रिय कुणाला असतील तर सगळ्यात जास्त आवडण्याकरता तमोगुणाला जास्त हे आवडतात. आणि तमोगुण यांना काय करतो स्वतःचं इलेक्शन खेळून मिळवलेलं पद स्वतःहून त्यांना बहाल करून टाकतो आणि तो मात्र नुसता आनंदच घेतो. यांची कुळवाडी जर कोण असेल तर यांची कुळवाडी असणारी आशा नावाची असणारी कुळवाडी आहे. आणि या दोघांनी जर निर्णय घेतला एखाद्या माणसाची वाट लावायची तर त्याला 5 मिनिट सुद्धा लागत नाही. त्या माणसाची वाटच लावतात. पण कुणाची वाट लावतात याच्या पुढे बोलतो. हे साधारण लोकांची वाट लावण्याकरता हे कधीच येत नाहीत. हे मोठमोठ्या लोकांची वाट लावतात. त्याच्यामध्ये नंबर 1चं उदाहरण सांगतो. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी अन हरिहरासी आबरू घेतो भय नाही त्यासी. म्हणजे अशा मोठमोठ्याची लोकांची वाट लावण्याकरता हेच दोघजण कारणीभूत आहेत. विडाला विडाला आता तुम्हाला जास्त बोलण्याची गरज नाही. पाठीमागच्या कालावधीमध्ये असे काही बोवा लोक होऊन गेले, असे काही महाराज लोक होऊन गेले. यांच्यासोबत जर झोंबी कुणं खेळले असेल आणि कुस्ती जर कुणं खेळले असेल तर दुसऱ्या तिसऱ्यानं कुणीच कुस्ती खेळली नाही. या दोघांनीच कुस्ती खेळलेली आहे. आणि या लोकांची वाट लावण्याकरता हेच दोघजण आहेत. कशी वाट लावतात याच्याकरता माऊलींनी एक सुंदर ओवी टाकलेली आहे.
हे शस्त्रे विन साधिती. हे माणसाला मारत असताना काही बाण घेतात का पिस्तूल घेतात का काय घेतात, काहीच घेत नाहीत. हे शस्त्रे विन साधिती आणि दोरे विन बांधिती. हे हातामध्ये दोराही घेत नाहीत आणि माणसाला बांधित सुद्धा नाहीत. हातात शस्त्र घेत नाहीत, हातात दोरा घेत नाहीत. पण याच्या पुढे बोलतो, ज्ञानी माणसाच्या जवळ जातात, त्याच्या हातामध्ये हात देतात आणि ज्ञानी आसी तरी वधिती पैज घेऊन ये. हे विश्वामित्र मोठमोठे असणारे ऋषीमुनी आहेत ना, ह्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या हातामध्ये हात घालतात आणि त्याला म्हणतात, बघू आता कोण जिंकत आहे ते. आता मला सांगा, असल्या ज्ञानी लोकांची वाट लावण्याकरता जर हे दोघ जण असतील तर आपला काकड्यावाल्याचं ना हरिपाठवाल्याचं ना आपल्या महाराज लोकांचं नेमकं मांडायचं कुठं? विडाला विडाला. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, कोण रडत? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. आता नंबर 1 चा असणारा काम, नंबर 2 चा असणारा क्रोध आणि नंबर 3 ची रण्याकरता असणारी माया. त्या मायेच्या बाबतीमध्ये शंकराचार्यांनी वर्णन केलं आहे. निरुपम नित्य निरंश केप्य खंडे मयि चित्ती सर्व विकल्पनादि शून्ये घट्यति जगदीश जीव भेदम अघटित घटना पटियसी माया. किती खतरनाक! सगळ्यात अघटित खेळ खेळणारी जर कोण असेल तर ही असणारी माया. त्या मायेच्या बाबतीमध्ये कबीरदास महाराजांनी वर्णन केलं आहे, सुनले झटका माया का आणि डुबाया प्रेमारथ सबका. सगळ्याला जर असणारी जर धोका देणारी कोण असेल तर ही माया. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. पण हे रडत असताना नेमकी घटना अशी होते, मागलचे लोक म्हणतात, मनती हाय हाय यमधर्म. आता सगळे मागलचे लोक रडतात. हे कशा करता रडतात माहिती? हे सगळे आपल्या करता रडतात. पण असं कुणीतरी म्हणतं का रडत असताना, तुम्ही चाललात आता तुमचं यम दरबाराच्या दरबारामध्ये नेमकं तुमचं कसं होईल, असं कुणी रडतं? अजिबात नाही. उलट तुम्ही जात आहेत आता आमचं कसं होईल. म्हणजे पाठीमागलचे रडणारे लोक आपल्या करता रडतात, त्यांच्या करता मात्र कोणी रडत नाही. मग स्मशानभूमीमध्ये नेल्याच्या नंतर त्या प्रेताला ठेवल्याच्या नंतर तिथं सरपण रचलं आणि रचल्याच्या नंतर तुकोबाराय वर्णन करतात, त्याला गौऱ्या लावल्या. अभंगाचं 3रं चरण. वैराग्याच्या शेणीला लागल्या शेणीला, वैराग्याच्या शेणीला लागल्या शेणीला. लागल्या शरीरा वैराग्याच्या शेणी
अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वर्णन केलं आहे. नेमक्या गौऱ्या लावल्या, पण आपण असा विचार करतो म्हशीच्या लावल्या का गाईच्या लावल्या का नेमक्या कोणत्या लावल्या, आपल्याला याच गौऱ्या माहिती. पण तुकोबारायांनी आणि विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये ज्या गौऱ्याचं वर्णन केलं आहे त्या गौऱ्या म्हणजे साधारण गौऱ्या नाहीत. त्या गौऱ्याचं वर्णन आलं आहे ती वैराग्य नावाची असणारी गौरी आहे. त्या वैराग्य शब्दाचा अर्थ असा होतो, यहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी प्रत्यक्ष असणारा त्याग, त्याला म्हणायचं वैराग्य. अर्थच असा होतो, नुसतं आपल्याला काही गोष्टीचा अंगीकार करता येत नाही त्याला वैराग्य म्हणायचं नाही. गोष्ट प्राप्त असावी आणि प्राप्त असून त्या गोष्टीचा माणसानं त्याग करावा. आता काही बोलण्याचा उद्देशानं जर बोलायचं जर म्हटलं तर मी जर बोलण्याकरता सुरुवात केली, मी अजिबात पैसा घेतच नाही, देतच कुणी नाही तर घेण्याचा प्रश्न काय येतो. वैराग्याच्या बाबतीमध्ये लोकांनी द्यावं, आपण त्याचा अंगीकार करू नये, याला वैराग्य म्हणायचं. याच्या पुढे सांगतो, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. हे वैराग्याच्या असणाऱ्या शेणी गौऱ्या असणाऱ्या त्या शरीराला लागल्या, पण अग्नी देत असताना त्या शरीराला नेमका अग्नी तरी कोणता लागला, तर तो अग्नी लागत असताना ज्ञानाचा असणारा अग्नी लागला. आणि तो अग्नी घेत असताना कुणाच्याही हातानं घेऊन ज्यानं प्रज्वलित केलेला आहे तो माणूस सुद्धा चांगल्या क्वालिटीचा असावा बरं का. नाहीतर एकदम अमंगळ वागणार आहे, व्यसन करणार आहे, बिडी ओढणार आहे, त्याच्या हातानं अग्नी प्रज्वलित करायचा आणि तोच प्रेताला द्यायचा, हा ज्ञानाचा अग्नी होऊ शकत नाही. चांगल्या शुद्ध अंतकरणाच्या भावनेतून चांगला व्यक्ती जर असेल आणि त्यानं जर तो अग्नी प्रज्वलित केला तर तो मात्र असणारा ज्ञानाचा असणारा अग्नी. ज्ञानाग्नी घेतला आणि तोच असणारा अग्नी मुलानं त्या शरीराला लावला, पण शरीराला अग्नी लावल्याच्या नंतर नेमका अग्नी तरी कशाला लागला, तर अग्नी लागत असताना ब्रह्मत्वेशी, त्या ब्रह्मत्वेशी शब्दाचा अर्थ असा होतो, जीव असणारा ब्रह्मस्वरूप आहे त्या जीवालाच असणारा अग्नी लागला. पण नेमकं बोलत बोलत लोक म्हणतात, एखाद्या वेळेस शिवी देत असताना किंवा काही घटना झाली की लोक बोलत बोलत म्हणतात, तुझ्या जीवाला लाज तरी वाटावी हे काम करत असताना. आता हे जीव जीव लोक बोलत असताना नेमका त्या जीव शब्दाचा तरी अर्थ नेमका काय होतो हेच आपल्याला आणखी कळत नाही. त्या जीवाच्या बाबतीमध्ये दोन व्याख्या सांगतो. नंबर एक, अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरणामध्ये असणारा चैतन्याचा आभास, तीन मिळून होतो जीव. याच्या पुढे दुसरी व्याख्या, बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, हे तीन मिळून होतो जीव. पण याच्यापैकी नेमका ब्रह्मत्वेशी कोणता, त्याचा अर्थ होतो बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्याला असणारा अग्नी लागला, पण तो मात्र कधी सुद्धा जळत नाही. कोण जळतं? बुद्धी जळते आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा असणारा आभास जळतो, पण ओरिजिनल असणारा जीव मात्र कधीही जळत नाही. तो ब्रह्मत्वेशी म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे. भगवद्गीता सांगते, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदेयन त्यापो न शोषयती मारुतः. तो मात्र कधी सुद्धा जळत नाही. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, एकदा शरीराला अग्नी दिला रे दिला की दिल्याच्या नंतर मग मात्र काय केलं जातं, माठ घेतला जातो आणि प्रेताला 5 प्रदक्षिणा केल्या जातात आणि तोच माठ आणून चरणाच्या जवळ असणारा फोडला जातो. फिरविला
केलं, प्रेताच्या भोवती 5 प्रदक्षिणा घातल्या आणि चरणकमलाच्या जवळ आणून तो असणारा माठ फोडला. आता प्रश्न सांगतो, चरणकमलाच्या जवळ आणून तो माठ फोडला आणि माठ फोडल्याच्या नंतर त्याच्या अगोदर वर्णन केलं आहे, आग्नी लावत असताना नेमका आपण आग्नी तरी कुठून लावतो? आग्नी लावत असताना आपण चरणकमलाकडून असणारा आग्नी लावतो. त्याचं कारण एक आहे, ज्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांच्या बाबतीमध्ये आपण आग्नी देणं म्हणजे एकदम चुकीची गोष्ट वाटते. पण नेमकं आग्नी तरी वडिलाला का द्यायचं, याचं शास्त्रयुक्त अंतकरणानं वर्णन सांगतो. मुलानं आग्नी वडिलाला याच्याकरता द्यायचा की तो आग्नी म्हणजे आग्नी नाही, तर आग्नीच्या स्वरूपामध्ये त्यांना स्वर्ग लोकाला गमन करण्याकरता तोच एक आग्नी आहे. कसा सांगतो, ज्या वेळेला आग्नी चरणकमलाला लावायचा आहे किंवा चरणाकडून आग्नी लावायचा आहे, त्यावेळेला एक ओवी सांगतो तिथं, पण आपण ती ओवी कधीच म्हणत नाही. येथे तू उत्पन्न झालासी, येवोनी मनुष्य देहासी, तरी स्वर्ग लोकाप्रती जासी, तरी आहुतीसी स्वीकारी. तो आग्नी म्हणजे आग्नी नाही, जसं एखाद्या यज्ञामध्ये तुम्ही आहुती टाकता तशा स्वरूपामध्ये असणारा तो आग्नी आहे. आणि तो असणारा आग्नी चरणकमलाला लावायचा. चरणकमलाला अग्नी लावल्याच्या नंतर वडिलांनाच हात जोडून सांगायचं, मी तुमच्या बाबतीत काही देऊ शकत नाही, पण दिलेली आहुती आणि दिलेला अग्नी याच आग्नेच्या स्वरूपामध्ये तुम्ही वैकुंठ धामाला जाऊन जा. म्हणून तो असणारा अग्नी द्यायचा. तोच असणारा माठ चरणकमलाच्या जवळ फोडायचा आणि फोडल्याच्या नंतर एकदा बोंबलायचं. आता नेमकं काय बोंबलायचं? आपण एक माणूस सांगतो ना, आपण मात्र बोंबलतो, याचा अर्थ नेमका काय होतो? पण तिथं खरा शब्द तुकोबारायांनी सांगितलेला आहे. कोणता शब्द? महावाक्य ध्वनी बोंब झाली. शब्द खरा तिथं आहे. महावाक्य शब्द उच्चार करायचा आणि महावाक्य शब्द उच्चार केल्याबरोबर बोंबलण्याकरता सुरुवात करायचं. पण आपण तसं उच्चार करत नाहीत, बोंबला म्हटल्याबरोबर तर बोंबलण्याकरता सुरुवात करतो. आता तो महावाक्य शब्दाचा नेमका अर्थ काय होतो हे अगोदर सांगतो. महावाक्याच्या स्वरूपामध्ये 4 वाक्य आहेत, त्याच्यापैकी एक असणारा भाग म्हणजे तत्वमसी असणारं एक वाक्य. आणि त्या तत्वमसी वाक्यामध्ये पहिलं असणारं जर वाक्य कोणतं असेल तर त्याचा विग्रह केलेला आहे तत्, आणि दुसरा असणारं जर फोड केलेली असेल तर त्याचं केलेलं आहे त्वम. दोघाच्या मध्ये आशी असणारा हा शब्द जोडलेला आहे, तत्वमसी महावाक्य. पण घटना अशी आहे, त्या तत् शब्दाचा अर्थ होतो वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म. दुसरी गोष्ट, त्वम पदाचा अर्थ असा होतो वाच्यार्थाने जीव आणि लक्षार्थाने कूटस्थ. पण घटना अशी आहे, जोपर्यंत माणसाला या 2 शब्दाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. ज्या वेळेला त्याला या 2 शब्दाचा अर्थ कळेल आणि अर्थ कळाल्याच्या नंतर त्यानं जर गुरु केला आणि गुरु केल्याच्या नंतर गुरुनं जर मस्तकावर हात ठेवला आणि महावाक्याचा जर उच्चार केला तर मग त्याला असणार असं वाटतं की आता मीच ब्रह्म आहे आणि मीच असणारा देव आहे. म्हणून तिथं जर कोणती बोंब मारायची असेल तर महावाक्याची बोंब असणारी तिथं मारायची. पुढे तुकोबाराय वर्णन करतात, अग्नी जिल्याच्या नंतर पुन्हा सुपुत्रानं तिळांजुळी द्यायची. पण कोणत्या स्वरूपामध्ये? नंबर 1, कुळाला तिळांजुळी द्यायची. आता मरण पावल्याच्या नंतर कुळ मात्र संपत. याता याती धर्म नाही विष्णुदासा. आता मात्र कुठलं कुळ राहिलं नाही, त्याच्यानंतर आता नाव सुद्धा राहिलं नाही. आणि पुढं तर वर्णन केलंय, कुळ नाही, नाव नाही, आणि आता रूप सुद्धा राहिलं नाही. कुळ नाम रूपा
कशाला तिळांजुळी दिलेली आहे? नंबर 1 कुळाला, कुळाच्या नंतर नामाला आणि नंबर 3 ची मात्र रूपाला तिळांजुळी दिलेली आहे. एकदा मरण पावल्याच्या नंतर कुळ संपतं. कुळ संपल्याच्या नंतर नामाची भूमिका अशी सांगितलेली आहे, फक्त थोड्या दिवसापर्यंत त्यांचं नाव राहतं, पुन्हा कोणीच त्यांचं नाव घेत नाही. नाव सुद्धा संपतं आणि पुढं नाव संपल्याच्या नंतर आग्नी दिल्याच्या नंतर रूप सुद्धा मात्र संपतं. पुन्हा रूपाला पाहायचं असेल तर फोटोमध्येच पाहावं लागतं, पुन्हा मात्र ते रूप मात्र कुठं दिसत नाही. तुकोबाराय वर्णन करतात, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. कुणाचं शरीर होतं हे सगळं शरीर उसनं आणलं होतं. कुणापासून? पिंड हा उसना आणिला पाचाचा आणि शेखी लागे ज्याचा त्याशी देणे. 5 लोकांकडून उसनं आणलं होतं आणि त्याला बरोबर आपण देतो, पण आपल्याला कळत नाही. नंबर 1 हे शरीर पाण्यापासून आणलेलं होतं, हे पाण्याला सुद्धा समर्पित करावं लागतं. आपण पाणी सुद्धा पाजतो किंवा मग त्या पाण्यामध्ये आपल्या हस्ती सुद्धा विसर्जन करतो. पाण्याला शरीर असणारं विसर्जन करून टाकलं. नंबर 2 पाणी झाल्याच्या नंतर किंवा पृथ्वीमध्ये सुद्धा आपण काय करतो? या शरीराची माती करतो, म्हणून त्याला सुद्धा एक अर्पण करणे आहे. नंबर 2 झालं. नंबर 3 अग्नीला सुद्धा हे शरीर आपल्याला परत द्यावं लागतं, म्हणून आपण त्याला अग्नी लावतो. तिघाला देऊन टाकलं. नंबर 4 वायूच्या स्वरूपामध्ये आकाशामध्ये असणारा हा निघून जातो, वायूला सुद्धा समर्पित करतो. आणि सगळ्यात शेवटचा असणारा भाग हा आहे आकाश. जशाला तसं हे घटाकाश मठाकाशामध्ये म्हणा किंवा आकाशामध्ये विलीन होऊन जातं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याच्याकडून आणलं होतं त्यालाच परत देऊन टाकलं. तुकोबारायांना प्रश्न विचारला, हे आमच्या बाबतीत सांगितलं, पण तुमचं नेमकं काय? त्यांनी सांगितलं, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, उजळला दीप उजळला दीप, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया.
तुकोबराय वर्णन करतात की माझी जी रक्षा झाली ना ती एकदम आपोआप झाली. मग काही लोक म्हणतील तुकोबारायांच्या शरीराची रक्षा आपोआप झाली, मग आता आम्हाला तरी काय बेजार व्हायची गरज आहे, आमची रक्षा आपोआपच होईल ना. पण एक सांगतो, त्यांच्यात आणि आपल्यात भरपूर फरक आहे. त्यांची रक्षा आपोआप झाली त्याचं कारण सांगतो अगोदर. कृतयुगामध्ये सगळ्यात सुरुवातीला जर त्यांचा कोणता जन्म असेल तर प्रल्हादाचा असणारा पहिला जन्म. नंबर 2, त्रेतायुगामध्ये अंगद असणारा हा त्यांचा दुसरा जन्म. त्रेतायुगामध्ये उद्धव असणारा त्यांचा तिसरा जन्म आणि कलियुगामध्ये असणारा नामदेव महाराजांचा त्यांचा चौथा जन्म. आणि कलियुगामध्येच आणखी दुसरा एक अवतार म्हणजे तुकोबारायांचा हा 5वा अवतार. 4 युगामध्ये देवाची भक्ती केली म्हणून त्यांच्या शरीराची रक्षा आपोआप झाली. पण याच्या पुढे आणखी ते बोलतात, नुसती आपोआप झाली नाही, ती रक्षा होण्याकरता माझे गुरु सुद्धा मला कारणीभूत आहेत. कसे? त्याचं कारण सांगितलेलं आहे. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तूप पावसेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, मनोनिया काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. एवढी परंपरा सांगितली आणि सांगितल्याच्या नंतर गुरुनी माझ्यावर कृपा केली म्हणून माझ्या शरीराची रक्षा मात्र झाली. आता मी जेवढं आळंदीहून पाठ करून आलतो का नाही, तेवढं माझं भांडवल आता संपलं. तुम्ही जर म्हटलं आता पुढं बोला, तर पुढं मात्र मी आता बोलू शकत नाही. कशामुळं? तर आता पुढं आणखी अन्नदानाची असणारी सेवा आहे आणि आपल्या सप्ताहामध्ये आणखी वेगवेगळे असणारे कार्यक्रम आहेत. त्याच्याकरता मी थोडं माझं भांडवल आटोपतं घेतो. ज्ञानेश्वर माऊली